संकष्टी चतुर्थीचा दिवस होता. संपूर्ण पृथ्वीवर भक्त गणपती बाप्पाची पूजा करत होते. आरती, फुलं आणि लाडवांनी सगळीकडे भक्तिभावाचं वातावरण पसरलं होतं. त्या दिवशी गणपती बाप्पा ठरवतात की आज ते आपल्या लाडक्या मोषकावर बसून आकाशातून एक विशेष यात्रा करतील, त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी. गणपती बाप्पा मोषकावर बसतात आणि मोषक आकाशात झपाट्याने उडू लागतो. ते ढगांच्या वर जातात, चंद्र, तारे आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांमधून मार्ग काढतात. आकाशात एक तेजस्वी वाट दिसते, ती वाट थेट कैलास पर्वताकडे घेऊन जाते. कैलास पर्वताजवळ पोहोचल्यावर देवी पार्वती आणि भगवान शंकर आपल्या पुत्राचे स्वागत करतात. गणपती बाप्पा त्यांच्या चरणी वाकतात.